एकूणच आपण आज ज्या घोषणा झाल्या आणि सर्वात महत्त्वाच्या ज्या घोषणा झाल्यात आणि सर्वांना माहीत होतं की हे कधी होणार आहे, कारण 3 वाजायच्या आधीच घाईघाईत 11 वाजल्यापासूनच उद्घाटनाला सुरुवात झाली आणि घोषणाबाजीला पण सुरुवात झाली. बऱ्याचशा घोषणा अशा होत्या की त्यामुळे खरंच मतदार आकर्षित होतील. आपण सुरुवात काँग्रेसपासून करूया, कारण काँग्रेसचं राज्य आज आहे इकडे महाराष्ट्रात. मला गाडगेजी सांगा की ज्या पद्धतीच्या घोषणा करण्यात आल्या, तुम्हाला वाटतं की त्या यावेळी करणं योग्य आहे? तुम्ही योग्यच म्हणाल कारण तुमच्या पक्षाने केलेल्या आहेत, पण ज्या पद्धतीच्या केल्या गेल्या झोपडपट्टी वासियांच्या बाबतीत असेल, धारावीच्या बाबतीत जो सर्वात मोठा निर्णय घोषित केला गेला, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? असं आहे की हे डिसिजन कॅबिनेटमध्ये झालेले आहेत. कॅबिनेटमध्ये गेले काही दिवस हे प्रश्न प्रलंबित होते, तेव्हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रश्नच येत नाही. आणि या आठवड्यात कुठलीही घोषणा जरी झाली असती, रुटीनप्रमाणे जरी तो प्रश्न कॅबिनेट पुढे आला असता आणि तो अनाऊन्स केला असता, तरी त्याचा अर्थ असाच काढला गेला असता की निवडणुका, उलट कॅबिनेट होईस्तपर्यंत निवडणुका घोषित झालेल्या नव्हत्या, ते कधी होणार हेही आम्हाला माहित नव्हतं. निर्णय पण लोकांना सांगून टाका, हेही आम्हाला माहित नव्हतं. निर्णय पण लोकांना सांगून टाका की काय आजचा निर्णय, काय घोषणा केली तुम्ही? नाही, कुठला निर्णय? जो धारावीच्या बाबतीत केला. नाही, आता आम्ही जे घेतलेले निर्णय ते धारावीचा काय आम्ही आजच प्रश्न नाही. 1985 पासून ज्या वेळेला काँग्रेसची शताब्दी झाली तेव्हा राजीव गांधींनी 100 कोटी दिले. राजीव गांधी निवारा प्रकल्प तिथनं सुरू झाला आणि गरिबांच्या घरांना, त्यांना चांगलं अडचणीत राहत असलेल्या लोकांना उलट चांगलं घर मिळवून दिलं. 85ला पहिल्यांदा ती स्कीम सुरू झाली. म्हणजे आजच आम्ही झोपडपट्टी वासियाच्या बाबतीत बोलतो असं नाहीये. तुम्ही टॅक्स पेअरच्या बाबतीत कधी बोलणार? टॅक्स पेअरच्या बाबतीत सुद्धा जे टॅक्स देतात त्याचा मोबदला चांगल्या योजना करून आम्ही देतोच, पण शेवटी इम्प्लिमेंट करायची खालच्या लेवलची जबाबदारी आमची नाहीये. ठीक आहे. अरविंद सावंतजी, तुम्हाला वाटतं का की खरंच या ज्या निवडणुका आहेत आणि सर्वात महत्त्वाची मुंबईची जी मानली जाते निवडणूक, या निवडणुकांसाठी जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष सर्व काही पणाला लावतोय आणि जे काय आहे ते घोषणाबाजी करून लोकांना सांगतोय की आम्ही हे देणार ते देणार? मुळात पहिल्यांदा गाडगे साहेबांच्या एका प्रश्नाचं उत्तर देतो. कॅबिनेटची मीटिंग बुधवारी होती, ती सोमवारी घेतली. या घोषणा करण्यासाठी कॅबिनेटची मीटिंग प्रिपोन गेली आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांनी धडाधड घोषणा केल्या. अगदी झोपडपट्टी असू, आपण विचारलेला धारावीचा विषय असू द्या, 300 चौरस फूट जागा धारावीला देणार वगैरे सगळ्या घोषणा एका दिवसात. फार पूर्वीपासून यांच्याकडे ते प्रलंबित होतं. ते बरोबर निवडणुकीच्या मुहूर्तावर बुधवारच्या ऐवजी सोमवारी आलं. एक कळतं राजकारण, ज्यात काही त्यांनी काय गैर केलं न केलं हा विषय नाहीये. राजकारण आपण मान्य केलं पाहिजे. निवडणुका तोंडावर डोळ्यासमोर करून करताय तुम्ही. राहिला प्रश्न आमचा विषय जेव्हा येतो आणि खास करून मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातला विषय येतो, तेव्हा मला अभिमानाने सांगायला वाटेल की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपच्या युतीनं अतिशय उत्तम काम केलं आणि त्या सगळ्या कामांची वचनपूर्ती जी आपण पाहिली, गेल्या वेळची वचननामा आपण जरूर पहा, जमल्यास तो दूरदर्शनवर दाखवा सुद्धा. त्या वचननाम्यातील 80% वचनं युतीने पूर्ण केली. जी काही 10-20% वचनं पूर्ण करता नाही आली त्याला शासन जबाबदार, कारण त्यांच्याकडे त्याचा पाठपुरावा करावा लागतोय आणि तो पाठपुरावा केला तर त्यांच्याकडे फायली पडून राहत आहेत, तिकडे निर्णय येत नाही आहेत आणि म्हणून या संदर्भातले निर्णय राहिले की ज्याच्यामध्ये शासनाचा अधिकार आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून हे काम राहील. पण बाकीची कामं जर तुम्ही म्हणालात तर महापालिकेने अप्रतिम काम केलं. मुंबई महानगरपालिकेच्या कुठलीही महानगरपालिका, पाणी, शिक्षण, आरोग्य, रस्ते, आलो येतो ना रस्ते तर आम्हाला माहिती आहे. त्या रस्त्यावर एवढं चरबीचरण झालं की विचारू, म्हणून मी रस्ते जरा शेवटी ठेवली. हे महत्वाचे विषय आहेत. त्या रस्त्यांवर सुद्धा मी बोललो. मुंबई शहरातले किती रस्ते मुंबई महानगरपालिकेचे आहेत, किती MMRDAचे आहेत, हे सगळे वाद होऊन गेलेले आहेत पूर्वी. आता विषय असा येतो की ही सगळी कामं आज मुंबई महानगरपालिकेनं खास करून रुग्णालयामध्ये ज्या सुविधा उपलब्ध केल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या, आज डेंग्यूचं जर चाचणी करायला झाली तर देशामध्ये कोणतीही लॅब नाही. मॉलिक्युलर लॅब एकदम अंदमान देशामध्ये एकमेव आहे, ती आता आपण मुंबईत आणली. मॉलिक्युलर लॅब उद्धवजींनी लक्ष घालून ती केलं. ही जी कामं केली आहेत त्याला तोड नाहीये. उद्यानं तुम्हाला जी नावं धडाधड नावं सांगता येतील, अप्रतिम उद्यानं केली. पण त्याआधी तुमच्यावर पण हीच टीका झाली की उद्धवजींनी पण ज्या पद्धतीने सपाटा लावलेला होता उद्घाटनांचा, त्यावरून सर्वच पक्ष बोलत होते. आता सगळेच पक्ष हेच करतायत आणि माझ्या मते सांगळेजी याच्यावर नक्की सांगतील आपल्याला. एक मुद्दा मला काम पूर्ण करून उद्घाटन करणं आणि निव्वळ घोषणा करणं, हे 95च्या झोपड्या करतो आणि त्या विषयावर मी नंतर येणार आहे. 95 मंगेश सांगळेजी माझ्या मते आपल्याला जास्त कॅबिनेटचा मुद्दा काढ. एक मिनिट, नाही असं म्हणाले मी तुम्हाला, आपल्याकडे भरपूर वेळ आहे गाडगेजी, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, त्यात बरेच मुद्दे येणार आहेत आणि
आपण कॅबिनेटचा मुद्दा पण त्यात घेऊया. आणि जे बुधवार, मी तुम्हाला माहिती करता सांगतो, महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षाची प्रथा आहे, बुधवारी कॅबिनेट होते, पण अनेकदा ती कॅबिनेट बुधवार सोडून इतर दिवशी झाली. नंबर 1. आणि नंबर 2, आम्ही घोषणा करायला आम्हाला करून दाखवले, बोर्ड लावायची गेल्या 8 दिवसात गरज भासली नाही. आपण बरेचसे मुद्दे आहेत ते आपण घेऊयात. मला सांगा मंगेश सांगायची की ज्या पद्धतीने सर्वच लोक चाललेत, म्हणजे मुंबईचं सोडलं तर बाकी ठिकाणी पण वेगवेगळ्या घोषणा होत आहेत, वेगवेगळे पक्ष सांगतात की आम्ही कसे श्रेष्ठ आहोत. म्हणजे आज इकडे शिवसेनेबद्दल बोललं जातंय, पण दुसरीकडे दुसऱ्या पक्षांचं राज्य आहे महानगरपालिकांमध्ये आणि त्यांच्याबद्दल बोललं जातंय. तुम्ही काय सांगाल की खरंच हा कारभार, कारण तुमची सत्ता नाही आहे, तुम्ही त्याबद्दल नक्कीच बोलू शकता, हा जो कारभार एकूणच चाललेला आहे महानगरपालिकांचा, तुम्ही स्वतः जवळून बघताय, तुम्हाला काय वाटतं एकूणच महानगरपालिका? मी गेली 5 वर्ष नगरसेवक म्हणून ह्या मुंबई महानगरपालिकेत काम पाहतोय आणि मला जे जाणवलं ते चित्र अत्यंत विचित्र होतं. आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो. सन 1991 साली विकास आराखडा तयार करण्यात आला मुंबई शहराचा. या संपूर्ण विकास आराखड्यानुसार मुंबई शहरात जी आरक्षण निर्माण केली गेली, आज त्या आरक्षणावरती सगळ्या झोपड्या झालेल्या आहेत. किंबहुना फक्त त्यातला 9%च विकास, संपूर्ण आराखड्याच्या 9% विकास गेल्या 20 वर्षात झालेला आहे. आज तुम्ही मुंबई शहरातील रुग्णालय घ्या, फक्त सायन, केएम आणि नायर हे झोपडी होण्याचं कारण म्हणजे कोण आहे ते पण सांगा. या झोपडी होण्यासाठी कारणीभूत इथं राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त हे या दोन्ही विषयाला जबाबदार आहेत. कारण त्यांचं खातं असून सुद्धा ॲडिशनल कलेक्टर त्यांचा एक आहे एन्क्रोचमेंटसाठी, तो खातं एक त्या सेपरेट त्याला एक अधिकारी नेमलेला आहे, उपजिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी ह्या दर्जाच्या अधिकारी नेमून सुद्धा आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना अधिकार देऊन सुद्धा जर या मुंबई शहरात झोपड्या वाढत असतील तर मला वाटतं ह्या मागे काहीतरी वेगळं राजकारण आहे की ह्या ठिकाणी मुंबईमध्ये म्हणजे परप्रांतीयांची लोंढे आणून या ठिकाणी मुंबई शहरामध्ये कुठेतरी गळचिपी करायची आहे, मराठी टक्का कमी करायचा, हा एक पूर्ण षडयंत्र आहे. आणि ही काँग्रेसचं खूप वर्षापासूनचं षडयंत्र आहे. त्यामध्ये आज काय सांगायला नवीन नको. आणि मला दुसरं असं म्हणायचं की या मुंबई शहरात तुम्ही आरोग्य व्यवस्था घ्या. आज आमच्या प्रकाश पाटणकर नगरसेवक, त्यांना मलेरिया झाला. आज वर्तमानपत्रात मोठमोठे जाहिराती येतात की आम्ही मलेरिया कंट्रोल केला म्हणून. आजही मुंबई शहराची आकडेवारी शुद्धीपत्रकामध्ये प्रशासनाने शुद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्ध करावी की मुंबई शहरात मलेरियाच्यात किती पेशंट आहेत. मी म्हणतो जर गेल्या 5 वर्षाचा आकडा आपण जर पाहिला तर मागच्या म्हणजे ज्यावेळेस या मुंबई शहरामध्ये गुंडांचं जेव्हा राज्य झालेलं आणि खंडणीसाठी दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांची खून व्हायची, ती आकडेवारी आणि मलेरियाने आज बळी जाणारी आकडेवारी पाहिली तर ती सेम आहे, एकसारखी आहे. म्हणजे आज आपण आरोग्याबद्दल जे बोलतो की आम्ही हे केलं आणि ते केलं, आज मुंबई शहरामध्ये जे रुग्णालय मगाशी सांगितलं मी, सायन, केएम आणि नायर, आता निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने 4 रुग्णालय आम्ही सुपर स्पेशालिटी करू ते निवडणुकीपूर्वी सांगितलं. काय कारण याच्या मागचं? तर फक्त मतदारांवरती प्रभाव टाकण्याचा हा एक प्रकार आहे. पण खऱ्या अर्थाने मुंबई शहरामध्ये आणखीनही काही भूखंड आरक्षित होते, जसे 7 हिल्स. आज 7 हिल्स रुग्णालय गेल्या 6-7 वर्षापूर्वी ते जे अग्रीमेंट झालं, करारनामा झालाच नाही, फक्त एक MOU झाला. त्यामध्ये मुंबईमध्ये असणाऱ्या 20% म्हणजे त्या एकंदरीत सेवेच्या 20% रुग्णांना मुंबई महानगरपालिकेच्या दरामध्ये सेवा देण्याचं ठरलेलं असताना सुद्धा आजही 7 हिल्सचं प्रशासन मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला आणि सत्ताधिकारी पक्षांना फाट्यावर मारतंय हो. आणि हे काहीच करू शकत नाही. म्हणजे एकंदरीत जर आणखीन जर विचार करत गेलो पुढे तर आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. मी काल परवाची गोष्ट पण सांगतो. मुंबईतले काही नाले आहेत ते दुरुस्ती करण्यासाठी जलबोगद्यांना जे दर दिले गेले बांधकामासाठी, ते दर रिपेअरिंगसाठी नाल्यांसाठी दिले गेले. बरं, आम्ही त्यावर मत मांडायला गेलो की ऐकून सुद्धा घेण्याचं साधं सौजन्य दाखवलं नाही स्थायी समितीच्या अध्यक्षांनी. अशा पद्धतीचा कारभार म्हणजे लोकशाहीच्या नावाला कुठेतरी काळिंबा फासणाऱ्या घटना आज या ठिकाणी महापालिकेत पण घडतायत आणि त्या राज्य सरकारच्या असणाऱ्या मंत्रालयात देखील घडतायत. त्यामुळे मुंबई शहरामध्ये मला वाटतं लोकांचं जनजीवन एकदम विस्कळीत झालेलं आहे. बरोबर आहे. आणि तुमचा रोख मला कळलेला आहे. थोडक्यात भाजप आणि शिवसेनेकडे तुमचा रोख आहे. मला ॲडव्होकेट आशिष शेलारजी, तुम्ही सांगा की जसं हे म्हणतायत की ज्या सुविधा आहेत आणि आम्ही करून दाखवलं असे जे बोर्ड आहेत, यात जी विसंगती यांनी सांगितली त्याबद्दल तुम्ही काय म्हणा? नाही, मुळातच मंगेश सांगळे साहेबांनी थोडा अजून जास्त अभ्यास केला तर बरं होईल. याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीचं त्यांचं आम्ही उत्तर देऊ शकतो. सर्वात प्रथम आपल्या माध्यमातून जनतेला आम्ही विचारतो की समजा आम्ही केलेल्या सुविधा नसता केला तर मुंबई शहराची अवस्था काय झाली असती, ही डोळ्यासमोर एकदा आणली पाहिजे. नंबर 1.
नंबर 2, विकास आराखड्याचा मुद्दा जो त्यांनी मांडला 9%, ह्याच्यामध्ये त्यांना माहिती नसेल कदाचित, विकास आराखडा ज्या वेळेला बनतो त्यावेळेला एक्झिस्टिंग स्ट्रक्चरवर सुद्धा रिझर्वेशन टाकले जातात आणि विकास आराखड्याचं प्रारूप जे आहे संमत अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट करतं आणि त्याच्यामध्ये सर्वात याचा दर दोषी कोण असेल तर गाडगीळ साहेबांना माझं म्हणणं आहे की गाडगीळ साहेबांचं UD डिपार्टमेंट, काँग्रेसचं UD डिपार्टमेंट ह्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये 37(1)AA खाली MRTPच्या नोटिसा काढून मुंबई शहरातले 247 भूखंड डिरिझर्व केले. याची वारंवार आम्ही चर्चा केली. त्यामुळे 9% विकास आराखडा जर झाला असेल तर त्याचा दोष हे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आहे. दुसऱ्या बाजूने ज्या अन्य चर्चा यांनी केल्या तर पाण्याच्या विषयात सांगायचं झालं तर मुंबई शहरामध्ये पॉप्युलेशन वाढतं आहे, पण त्यांना प्यायचं पाणी ऑगमेंटेशन वाढलं पाहिजे. ह्यासाठी मिडल वैतरणाचं पाणी आणणं, इतक्या लांबून पाणी मुंबई शहराला आणण्यासाठी केलेला डॅम हे सुद्धा मुंबईला आम्ही दिलेलं गिफ्ट आहे. मुंबई शहर हे जगातल्या अशा शहरांमध्ये आलं की ज्यामध्ये पाणी सप्लाय हा आता टनेलमधनं होतो खालून. हे सुद्धा पुण्य आम्ही कमवलेलं आहे. मुंबई शहरामध्ये ब्रिटिशकालीन ज्या पाईपलाईन होत्या त्या पाईपलाईन रिपेअर करून नव्याने केल्या. हे सुद्धा मुंबई शहरासाठी केलेलं पुण्य कदाचित आमच्या श्रेयात येतं. अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही उल्लेख करू शकतो. आशिष शेलारजी, मला एक सांगा, तुम्ही असं सांगताय की फक्त मुंबईचे कैवारी तुम्हीच आहात आणि राज्य सरकार त्यासाठी काहीच करत नाही, असं जे तुम्ही सांगताय? माझं म्हणणं आहेच, मला माफ करा पण परब साहेब माझं हे म्हणणंच आहे. कारण मी तुम्हाला सांगतो 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या तेव्हा देशाचे माननीय पंतप्रधान हे काँग्रेसचे नेते म्हणून या मुंबई शहरात आले आणि त्यांनी देवनारला एक नारळ फोडला आणि असं सांगितलं मुंबई शहरामध्ये येणाऱ्या 2 वर्षामध्ये MMRDAच्या माध्यमातून मी मेट्रो रेल आणून दाखवेन. आज 5 वर्ष पूर्ण झालीत, अजून पिलर पूर्ण नाही झाले. ठीक आहे, मेट्रो रेलची अजून पिलर पूर्ण नाही झाली. सांताक्रूज चेंबूर रस्ता पूर्ण नाही झाला. UDने आमच्यावर MCAचा एक ऑडिटर आणून बसवला. UDने अजून आमच्यावर कायद्यातले बदल करून मुंबई महानगरपालिकेची गळचेपी करायचा प्रयत्न केला. त्यामुळे 100% मुंबईची सेवा करण्याचं कैवारी पण हे सेना भाजपने घेतलंय. मला प्रामाणिकपणे एक मंदारजी, त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेवरती राज्य शासनाने लेखापरीक्षक का आणला याचा अभ्यास गेल्या 5 वर्षामध्ये स्थायी समितीमध्ये प्रत्येक महिन्याला खर्च सादर करणे बंधनकारक असताना शिवसेना भाजपच्या सदस्यांनी कधी ऐकून धारेवर धरला नाही. आजपर्यंत 5 वर्षात हिशोब दिला नाही. जे कामं आपण केली हा मुद्दा हा मुद्दा सुद्धा मी काढला होता. त्याच्यावर जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला सुद्धा राज्य सरकारने पाठवलेल्या एजंटला मनसे समर्थन देत आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.